महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका स्थित सिवड़ा गांव में आमरण अनशन पर निर्णायक मोड़ पर पहुंच गया है, जहां नहर मरम्मत में कथित भ्रष्टाचार और जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग को लेकर शुरू किया गया यह आंदोलन अब उग्र होता जा रहा है। शिवड़ा ठाकट्टी गांव में पिछले 4 दिनों से किसान आमरण अनशन पर बैठे हैं। किसानों का आरोप है कि नहर की मरम्मत भारी अनियमितताएं की गई। किसानों के अनुसार दाहिनी नहर से लाखों लीटर पानी केवल मरम्मत के अभाव में बर्बाद हो गया है, जबकि इस नहर की मरम्मत के लिए करोड़ों रुपए खर्च होने का दावा किया गया है। जमीनी स्तर पर काम बेहद घटिया गुणवत्तापूर्ण है। आरोप लगाया गया संबंधित अधिकारियों ने बिना काम किए बिल निकालकर लाखों रुपए का भ्रष्टाचार किया। साथ ही जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ मामला दर्ज कर मांग की जा रही। आंदोलनकारियों ने आरोप लगाया है उप विभागीय अधिकारी अस्पाक शेख मुख्यालय पर मौजूद नहीं रहते, जिसके बाद स्थिति पैदा हुई। प्रशासन द्वारा अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। आज या ठिकाणी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने गेल्या मागच्या 4 दिवसापासून जे आमरण उपोषण चालू आहे, या आमरण उपोषणासाठी आतापर्यंत प्रशासनाकडून कुठलीही अशी दखल घेण्यात आलेली नाही। आतापर्यंत कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। शेतकऱ्यांची जी मागणी आहे ही फक्त जे वाया जाणारं पाणी आहे याला जे जबाबदार अधिकारी आहे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, हा एकदम रास्त आणि सरळ मुद्दा आहे। तरी सुद्धा प्रशासनाचं ह्या मुद्द्याकडे एवढं दुर्लक्ष करण्याचं कारण काय? जर पाणी वाया गेलं असेल तर त्याला जबाबदार व्यक्तीला शिक्षा ही झाली पाहिजे। एखादा शेतकरी जर एखाद्या ठिकाणाहून शेतीसाठी पाणी घेत असेल आणि त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करू शकता, तर वाया जाणाऱ्या पाणी जो वाया घालणारा अधिकारी आहे तो त्यापेक्षा 10 पट त्या ठिकाणी दोषी असं या ठिकाणी संघर्ष समितीचं म्हणणं आहे। कारण तुम्ही शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल केले, त्यांना वेगळा न्याय, दुसरीकडे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, हा एकदम चुकीचा निर्णय त्या ठिकाणी प्रशासनाचा आहे। म्हणून या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीने जे 4 दिवसापासून मागील आमरण उपोषण सुरू आहे, हे जर प्रशासनाने येत्या 26 तारखेपर्यंत दखल न घेऊन या ठिकाणी समस्या सोडवली नाही, तर या ठिकाणी संघर्ष समितीच्या वतीने सर्व या ठिकाणी शेतकरी समितीचे सदस्य शिवणा टाकळी मध्यम प्रकल्पामध्ये स्वतः जल समाधी घेऊन त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी जाग आणण्याचं काम करतील। कारण प्रशासनाला जर शेतकऱ्याचा बळीच पाहिजे असेल, प्रशासनाला तर जाग म्हणजे शेतकऱ्याचा बळी घेतल्याशिवाय जाग येत नसेल, तर या ठिकाणी शेतकरी उद्विग्न झालेले, या ठिकाणी जीव द्यायला सुद्धा शेतकरी पाण्यासाठी या ठिकाणी तयार आहे। हे पाणी शेतकऱ्याचं आहे, हे पाणी शेतकऱ्याच्या हक्काचं आहे। मग तो कन्नड तालुक्यातला शेतकरी असो, वैजापूर तालुक्यातला शेतकरी असो की गंगापूर तालुक्यातला शेतकरी असो, त्यांना हे पाणी मिळालं पाहिजे। हे पाणी वाया न जाता हे पाणी फक्त शेतकऱ्याच्या पिकासाठी आणि शेतकऱ्याच्या जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याच्या विहिरीचा प्रश्न असेल, त्याच्यासाठी हे पाणी गेलं पाहिजे, ही या ठिकाणी संघर्ष समितीची रास्त मागणी आहे। कारण हे पाणी जर वाया जात असेल आणि भविष्यात जर भीषण पाणी टंचाई त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे वाया जाणारं पाणी जर त्यावेळेला जर आपल्याला उपलब्ध नसलं, तर याला जबाबदार कोण असणार आहे, हा या ठिकाणी संघर्ष समितीचा मूळ प्रश्न आहे। म्हणून या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी आणि या ठिकाणी हे जे सुरू असलेलं उपोषण आहे, हा जो संघर्ष आहे, याची तात्काळ दखल या ठिकाणी प्रशासन। मी शिवराज शेळके गेल्या 45 दिवसापासून शिवणा टाकळीच्या उजव्या कॅनलमधून जे प्रशासनाने इथं पाणी सोडलेलं आहे, तर 55 किलोमीटरचा कॅनल शासनाची भूमिका ही होती डिपार्टमेंटची की 55 किलोमीटर त्या पाण्याला घेऊन जायचं। परंतु उजव्या कॅनलच्या माध्यमातून पाणी नेत असताना त्या कॅनलला एवढ्या गळत्या होत्या की जवळजवळ 45 दिवसात 130 क्युसेकनं जे पाणी सोडलं रोजचं, तर त्याच्यापैकी 60% पाणी हे फक्त वायाला गेलेलं आहे आणि 45 दिवसात सुद्धा 55 किलोमीटर हे पाणी पोहोचलेलं नाही आहे। तर आम्ही ह्या मागणीसाठी इथं बसलेलो आहे की पाण्याची नासाडी जी होत आहे ही ते पाणीनं शेतकऱ्याच्या कामात आलं, पाणी गेलं पाहिजे। अधिकाऱ्यांना वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं, तिकडच्या शेतकऱ्यांना वाटतं, पण कालवा ना दुरुस्त तिथपर्यंत पाणी जाईल कसं? म्हणजे दुरुस्त करायलाच नाही, कालवा दुरुस्तच केले नाही। दरवर्षी दुरुस्तीचे पैसे काढता। आजही तुम्ही जरी मीडिया तुम्ही आम्हाला तेच वाटतं, आम्ही तुम्हाला मीडियाला विनंती करतो, आम्ही तर कमीच करतो शेतकरी। तुम्ही स्वतः जरी पाहिलं तरी 100% पाणी जातच नाही, तिथपर्यंत पाणी जात नाही। मेंटेनन्सचे पैसे काढून घेतले काढून घेतले।